नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावर पाहणार आहोत. तर बघा, त्यासाठी इथे मी अस्तरवर कटिंग करणार आहे. तर इथे अस्तर आपण फोल्ड करून घेतलेला आहे आणि जी बंद बाजू आहे ती आपल्या साईडने ठेवून घेतलेली आहे. तर हा 36 साईजचा ब्लाऊज आहे. तर इथे आपण शिलाई मार्जिन सोडून 10 किंवा 10.5 इंच घेऊ शकतो. तर इथे मी 10 इंच घेतलेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे पूर्ण उंची. तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 13 इंच. तर त्यामध्ये 1 इंच ॲड करून इथे 14 इंचावर मार्किंग केलेली आहे. आता आपल्याला गळा घ्यायचा आहे 2.5 इंच आणि शोल्डर घ्यायचा आहे 2.5 इंच. तर शोल्डर 2.5 किंवा 3 इंच तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. मुंडा घेतलेला आहे 6 इंच. 6 इंच घेऊन आपण इथे मागच्या मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. तर हा आकार देण्यासाठी आपल्याला 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला मागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, इथे मागच्या साईडची मार्किंग करून झालेली आहे. आता आपण इथे कट करून घेऊयात. तर इथे मी गळा कट करून घेतलेला नाही. गळा आपण नंतर शिवतानाच कट करून घेऊयात. तर बघा, इथे आता मागच्या बाजूची कटिंग करून झालेली आहे. आता समोरच्या बाजूची कटिंग करण्यासाठी आपल्याला इथे 2 इंच वाढवून घ्यायचं आहे. तर बघा, ह्या पद्धतीने कपडा वाढवून घेतलेला आहे. तर बघू शकता, आपण इथे मागच्या बाजूची घडी आपण 10 इंच घेतलेली आहे. तर आता पुढच्या बाजूची घडी आपल्याला 12 इंच घ्यायची आहे. तर इथे 2 इंच आपल्याला प्रिन्सेस कटसाठी वाढवून घ्यायचं आहे. तर बघा, इथे वाढवून घेऊन कपडा व्यवस्थित करून घेतलेला आहे. समोरच्या बाजूची मापे टाकून घ्यायची आहे. तर बघा, मागची उंची आपण 14 इंच घेतलेली आहे. तर आता इथे समोरची उंची आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायची. तर इथे 15 इंच घ्यायचं आहे. तर बघा, इथे 15 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. आता इथे आपण गळ्याची मार्किंग, मुंड्याची मार्किंग सर्व करून घेणार आहोत किंवा मागची बाजू यावरच ठेवून आपण मार्किंग करून घेऊ शकतो. तर बघा, इथे समोरच्या भागासाठी आपण गळा घेतलेला आहे 2.5 इंच आणि शोल्डरही घेतलेला आहे 2.5 इंच. समोरील मुंडा घेतलेला आहे 6 इंच आणि आता समोरील मुंड्याचा इथे आकार टाकून घ्यायचा आहे. तर बघा, या पद्धतीने अगदी व्यवस्थित असा आकार टाकून घ्यायचा आहे. मुंड्याचा आकार व्यवस्थित आला तरच ब्लाऊज व्यवस्थित बसतो, नाहीतर ब्लाऊज बिघडतो. त्यासाठी काळजीपूर्वक आकार देऊन घ्यायचा आहे. आणि आता इथे गळा 6 इंच घेतलेला आहे आणि गोल गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही गळ्याचा आकार देऊ शकता. हा प्रिन्स कटचा ब्लाऊज आहे, तर तुम्ही पान गळा, व्ही गळा, कोणत्याही गळ्याचा आकार टाकू शकता. आता इथे 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. तर त्यासाठी इथे आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची आहे. तर आपण इथे काज बटन पट्टीच्या साईडने क्रॉसपट्टी 3.5 इंच आणि मुंड्याच्या खाली क्रॉसपट्टी घेतलेली आहे 2.5 इंच आणि क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेतलेला आहे. आता इथे क्रॉसपट्टी आपल्याला 10 इंचाचीच घ्यायचं आहे आणि आता पुढे 2 इंच आपण इथे प्रिन्स कटच्या टक्ससाठी घेतलेला आहे. तर बघा, इथे आता जेवढी मार्किंग केलेली आहे तेवढं आपण इथे कट करून घेऊयात आणि पुन्हा प्रिन्स कटचा आकार देऊन घेऊयात. तर बघा, इथे आपल्याला एवढीच क्रॉसपट्टी लागणार आहे. तर अगोदर इथे आपण प्रिन्स कटचा आकार देऊन घेऊयात. तर त्यासाठी आपल्याला इथे प्रिन्स कटचा टक्स काढून घ्यायचा आहे. तर इथे काज बटन पट्टीच्या साईडने आपण 4 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि प्रिन्स कटचा टक्स पॉईंट आपण 10 इंचावर काढलेला आहे. आणि इथे पुढं 2 इंचावर मार्किंग करून आपण इथे प्रिन्स कटचा आकार देऊन घेतलेला आहे. तर बघा, परफेक्ट असा आकार आलेला आहे. आता क्रॉसपट्टी कट करून घेऊयात. आता हा प्रिन्स कटचा आकार कट करून घेऊयात. तर बघू शकताय, प्रिन्स कटचा सुंदर असा आकार आलेला आहे. आणि आता इथे आपल्याला मुंड्याच्या साईडने आपल्याला थोडासा कट देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या प्रिन्स कटचा पफ छान असा येईल यासाठी. आता इथे गळा कट करून घेते. तर बघा, इथे मी गोल गळा घेतलेला आहे. तर आता गळाही कट करून घेतलेला आहे आणि आता प्रिन्सेस कटची पूर्ण कटिंग आपली झालेली आहे. क्रॉसपट्टीचा एक्स्ट्राचा जो कपडा आहे तोही इथे कट करून घेतलेला आहे.
तर बघा मागची बाजू आणि समोरची बाजू दोन्ही कट करून झालेले आहेत. आता आपण इथे बाही कट करून घेणार आहोत. तर बघा बाही कट करण्यासाठी आपण इथे डबल फोल्ड घडी करून घेतलेली आहे. तर बघा घडी व्यवस्थित करून घ्यायची आहे. आणि आता इथे बाहीची पूर्ण उंची घ्यायची आहे. तर बाहीची पूर्ण उंची आहे 10 इंच. तर त्यामध्ये आपण अर्धा इंच ॲड करून आपल्याला इथे 10.5 इंच घ्यायचं आहे. आता इथे लांब बाही आहे त्यामुळे आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे 3 इंच. तर इथे 3 इंचावर मार्किंग करून आपण इथे बाहीचा आकार देऊन घेतलेला आहे. आता आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. तर अगोदर आपल्याला वर जी मार्किंग केलेली आहे तीच कट करून घ्यायची आहे आणि साईडनेही आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता बाहीचे 2 पदर घ्यायचे आहेत आणि आता समोरील बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे बाही कट करून झालेली आहे. आता अस्तरवर आपला पूर्ण ब्लाऊज कट करून झालेला आहे. तर आता ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो घ्यायचा आहे. तर इथे सगळ्यात अगोदर इथे मी बाहीची कटिंग करून घेणार आहे. तर त्यासाठी इथे डबल फोल्ड ज्या साईडने बाहीला डिझाईन आहे त्या साईडने आपण घेतलेला आहे. तर अगोदर इथे बाहीची कटिंग करून घेऊया. तर बघू शकता आता ह्यावर आपल्याला इथे अस्तर ठेवून घ्यायचे. तर दोन्ही बाजूने व्यवस्थित अस्तर ठेवून घ्यायचे आणि कट करून घ्यायचे. तर बघा इथे साईडने थोडीशी मार्जिन ठेवूनच आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. आता इथे डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे आणि जी बंद बाजू आहे ती आपल्या साईडने ठेवायची आहे. ब्लाऊज कट करताना बंद बाजू आपल्या साईडने ठेवून घ्यायची आहे. तर ही काळजी तुम्ही घ्यायची. तर बघा इथे मागची बाजू ठेवलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे समोरची बाजू ठेवून घेतलेली आहे. तर आता इथे जसं ॲडजस्ट होईल तसं आपल्याला इथे ठेवून घ्यायचं आहे. आता प्रिन्स कटची कटोरी ठेवून घेतलेली आहे आणि आता इथे क्रॉस पट्टी ठेवून घ्यायची. तर बघू शकता क्रॉस पट्टी ही ठेवून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला थोडी थोडी शिलाई मार्जिन ठेवून कट करून घ्यायचं आहे. साधारण पाव इंचाची कपडा एक्स्ट्राचा घेऊन आपल्याला इथे कट करून घ्यायचे. तर बघू शकता मैत्रिणींनो आता इथे क्रॉस पट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा इथे क्रॉस पट्टी कट करून झालेली आहे. बघू शकता मैत्रिणींनो आपल्याला ह्याच पद्धतीने दोन्हीही साईड कट करून घ्यायची आहे. आणि मैत्रिणींनो ही कटिंग तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमचे काही प्रश्न असतील, कुठं समजलं नसेल तर तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा आपली ब्लाऊजची पूर्ण कटिंग झालेली आहे. धन्यवाद.